नमस्कार, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघू शकता आपण सगळी गावातली मंडळी तयारी करते. मी नुसता शायनिंग मारतोय, माझ्या पाठीत जाल घेऊन आहेत, काही काम करत नाही आहे. आणि समीरला दिसला तिथं मासा. समीर बोलते मासा आहे तिथे, मासा. आणि इकडं आले अजिंक्य आणि सगळे गावातले मंडळी तयारी करत आहेत. त्यांनी आता गावात मॅच येतात संध्याकाळी. इकडं अजिंक्य जाल हलवतंय, असं वाटतं की झोलणीला बदलत. आणि संध्याकाळी डायरेक्ट आम्ही जेवायला बसलो, कारण की आम्ही अँकर आहोत, तयारी करतोय. चला आपल्याला जायचं आहे आणि आमची सुरुवात झालेली आहे. हॅलो, नमस्कार. आपल्या गावामध्ये करंजडे या गावामध्ये आज नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्या गावामध्ये म्हणजे करंजडे या गावामध्ये आज आमच्या AKCC करंजडे प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आणि ते दर वर्षाप्रमाणे आहे. आपण बघू शकता वर्ष आहे. आपण बघू शकता की या वर्षी जी तयारी आहे ना ती मागच्या वर्षीपेक्षा थोडी या लेवलला वरच्या लेवलला तो नियम आहे ना तो उंचावलेला आहे आपल्या स्पर्धेचा. नक्कीच आपल्याला एक्साइटिंग मॅचेस बघायला भेटतील, कारण की जो काही ऑप्शन मध्ये जे खेळाडू इकडे तिकडे झालेत, म्हणजे बॅलन्स टीम गेल्या वर्षापेक्षा बॅलन्स टीम यंदा आहेत. म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही की हीच टीम जिंकेल नाही. एक्झॅक्टली. आणि आपण एक गोष्ट मात्र टाळू शकत नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे पीच रिपोर्टवर आपण येतोय. पीच जी बनवली बघू शकता सगळे जण, तिकडे खोल आणि इथं उंच अशी फुल पीच बनवलेली आहे, उंच वटा. हा, कारण की कोणाला याचा बेनिफिट भेटेल सांगू शकत नाही. पण निमेश, मला असं वाटतंय थोडंसं क्रिकेटिंग सेन्स नुसार मी म्हणायचं झालं तर मी असं म्हणतो ही पीच आहे ना ती थोडी टफ आहे, म्हणजे थोडेसे क्रॅक्स आहेत, थोडी टफ आहे. आणि मला वाटतं की सुरुवातीचा जो काळ आहे ना तो बॅट्समनसाठी यूज टू असेल असं मला वाटतं. तुला वाटतं? हा, येस. पण ओव्हर आहे की 4 आफ्टर सेकंड राऊंडला मात्र ही वस्तुस्थिती बदलू शकते ऑब्विसली, कारण की ड्यू येऊ शकतो. आपण अंडर लाईट्स खेळतोय, बरोबर ना, त्याच्यामुळे काही येऊ शकतो. मी तुझ्या ह्या गोष्टी सहमत आहे. कारण एक गोष्ट मात्र आहे की गेल्या वर्षी आपण इथे ब्लेझर घातलेले होते. सर्वांच्या आयोजकांची सर्वांची अशी व्यथा होती की तुम्ही यंदा पण ब्लेझर घाला, पण आपण बघू शकता की इथं कॉटनचा टी शर्ट घातला आणि आम्हाला जवळजवळ त्याचं कारण पण मी सांगू शकतो नाही, बिकॉज ऑफ दॅट काय बनतो आपण की एवढा उन्हाळा आणि उकाडा, या उकाड्यामुळे आपण ब्लेझर कॅरी नाही करू शकत, कारण की ते पाश्चात्य संस्कृतीचा ड्रेस कोड आहे, तो आपला नाही. असं बोलू शकतो पण आपण हे शॉर्ट्स पण घातले संस्कृतीमध्ये नाही. पण शेवटी कसं हवा खेळती राहते ना भाई, हवा खेळती राहणं महत्वाचं आहे. हवेशी इम्पॉर्टंट आहे, हवा खेळती राहणं. आम्ही विचार करू नक्कीच पुढच्या वेळेला आम्ही सुरके घालण्याचा प्रयत्न करू. यु नो कोहली लुक, यु नो आगरी कोहली लुक. यू रेडी फॉर दॅट? येस. समीर पण रेडी आहे, तुम्ही पण रेडी आहे. मला 2025चा नियम आहे, त्यातला पहिला जो नियम आहे की नियम व सूचना, त्याच्यामध्ये सर्वात पहिला नियम आहे ती म्हणजे भोजनाची सोय केलेली आहे सर्वांनी 8:30 वाजता भोजन. आणि हा भोजन जो होता ते आपल्या सर्व म्हणजे खेळाडूंच्या फॅमिली जे कोणी तुम्ही पण जॉईन होऊ शकता. त्याचा वेळ आहे ते म्हणजे रात्री 9:30 वाजेपर्यंत. आधी फक्त राहिले 3 मिनिटं, त्याच्यामुळे तुम्ही फक्त ऐका. पुढील नियम आहे सामने 3 मेला रात्री 8:30 वाजता नाही तर 9:30 वाजता सुरू होते. म्हणजे आज 9:30 वाजता सामने सुरू होत आहेत पण अजून झाले नाहीयेत. या सर्वात मोठा नियम म्हणजे पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंच देखील गावातलेच असणार आहेत आणि पंच देखील खेळणारेच खेळाडूच असणार आहेत. त्याच्यामुळे वाद तर होणार आहे आणि वादाशिवाय मॅचींना मजा नाही आहे. पुढील नियम जो आहे, सामना 4 षटकांचा राहील, 2-1-1. म्हणजे एका बॉलरला 2 ओव्हर आहेत, 4 बॉलर 4 ओव्हर टाकू शकतील असा नियम आहे. चेसिंग अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला ते रन कंपल्सरी मारायचे, कंपल्सरी चेसिंग. इथे कुठला टॉस विन किंवा सुपर ओव्हर नाही. बातमी अशी आलेली आहे, पण आपण कमिटीशी एकदा चर्चा करू, कारण की शेवटी कसं आहे शेवटला कमिटी हातामध्ये आहे. आणि ते काय मला वाटतं इक्वल पॉईंट झाले तर नेट रन रेटचं वगैरे काय. आणि एक चांगली गोष्ट ती म्हणजे टाइम आउट आहे, 1.5 मिनिटाचा टाइम आउट आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी नियोजन प्लॅनिंग आपल्याला करता येईल. 1.5 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे तो असा आहे. ओके, असं आहे. वैयक्तिक धावा जर केल्या तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून मी ते पारितोषिक त्याच्यासाठी आहे. वैयक्तिक विकेटसाठी देखील, उत्कृष्ट गोलंदाजसाठी देखील वैयक्तिक पारितोषिक आहे. जिंकणारा संघ 2 गुणांचा मानकरी असेल आणि पॉईंट टेबलनुसार त्यांची रेटिंग ठरेल. आणि लीग स्टेज अंती ज्या 2 संघाचे गुण जास्त असतील ते संघात फक्त अंतिम प्रवेश करतील. जर गुण समान राहिले तर टॉस किंवा चिठ्ठी, आपण माहिती आहे चिठ्ठी चिठ्ठी सर्व ते उडवतात अशा नावं टाकून ते चिठ्ठी वर निवड होईल. हा एक त्याच्यात एक नियम आहे.
हे KPLचं 2025चं एक स्पर्धा नसून गावाच्या एकजुटीची निशाणी आहे आणि तरी स्पर्धा खेळाडूने तसेच बांधिलकीने पार पडावी. आपल्या या सामन्यासाठी काही 4 संघ 4 टीम्स आहेत. ते म्हणजे रिद्धेश फायटर्स ही गेल्या वर्षी पण टीम होती, ओम साई वॉरियर्स ही एक आहे नवीन टीम, नंतर थंडर टायटन्स ही एक टीम आहे न्यू टीम, आणि श्रीजा कॅपिटल संघ आहेत. चार संघ ते आपापल्या सोबत खेळणार आहेत, एकमेकांसमोरासमोर खेळणार आहेत आणि सगळे गावातलेच आहेत. सर्वांना माहिती आहे की कोण फिल्डिंग कसं करतोय, कोण बॅटिंग कसं करतोय. अनुभव हा प्रत्येकाच्या उराशी डोक्याशी आणि डोक्याशी बांधलेला आहे. आपण ते पाहणारच आहोत या सामन्यामध्ये आणि नंतर बघूयात काय होतं इकडे. जेव्हा आता टीमची नावं सांगितलं तर टीमचे ओनर्स पण आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे रिद्धेश फायटरचे ओनर आहेत चेतन तांडेल. आपण बघू शकतो की ते डाव्या साईडला ग्राउंड घर आहे, ते स्वतः ओनर आहे. त्यांचा खरा बोलू शकतो एका बाजूचा रिद्धेश फायटर. त्याच्यानंतर आहे ओम साई वॉरियर जे ओनर आहे, नवीन ओनर आहेत, यंग ओनर आहेत. टीम पण नवीन असेल पण यंग ओनर पण यंग आहेत, ओम साई फायटर्स आहेत. त्याच्यानंतर पुढील टीम आहे ती थंडर टायटन्स आहे, ही सुद्धा टीम नवीन आहे. हा याच्या गावात सुजित पाटील आहेत, त्यांचे यंगेस्ट ब्रदर आहेत त्यांचे सुजित पाटील. त्याच्यानंतर शेवटची टीम आहे ती म्हणजे श्रीजा कॅपिटल, त्याचे ओनर आहे संतोष पाटील दादा. फ्रेंड्स, आता आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करत आहोत श्रीजा कॅपिटल्स. त्याच्याबद्दल आता वक्तव्य चालू होतं. त्याचे कॅप्टन आणि बॅट्समन प्रीतम पाटील, डॉक्टर प्रीतम पाटील. ओव्हर टू यू. आपण बघू शकता की डॉक्टर प्रीतम पाटील आहेत, तर आपल्या गावचे सुपुत्र आहेत डॉक्टर प्रीतम पाटील. आज त्यांनी बकेट घेऊन आले, त्या बकेटमध्ये एनर्जल काय त्याच्यात एनर्जल आहे. म्हणजे खेळाडूंना जर काय अशक्तपणा आला, जर एनर्जी डिहायड्रेशन झाली, एनर्जी कमी पडली, तर एनर्जी रिकवर होण्यासाठी आपण बघू शकता एनर्जल पावडर, एनर्जल आणि एनर्जल टेट्रा पॅक आपण बघू शकता. इथे एनर्जल टेट्रा पॅक आहे, हा प्रत्येक खेळाडूला देऊ शकतो आपण आणि देणार आहोत. कारण त्याच्यासाठी आणलेले आहेत, कारण की सामने जे आहेत दुसऱ्या दिवसापर्यंत चालणार आहे, त्याच्यामुळे एनर्जी कमी होऊ शकते. माझा एक प्रश्न आहे डॉक्टर, तो मला असं म्हणायचं आहे किंवा विचारायचं आहे तुम्हाला की ह्या KPLच्या पर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय एक्साइटमेंट आहे या बाबतीत, जरा एक्सप्लेन करा प्लीज. नक्कीच KPL म्हणजे आता हे 3रं वर्ष ऑलमोस्ट, म्हणजे 4 वर्षात 3रं वर्ष. पहिलं वर्ष झालेलं, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षात काही ती संपन्न झाली नव्हती, काही कारण टेक्निकल इश्यूज होते, काही कारण असतं. त्यानंतर गेल्या वर्षी जी KPL झाली त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रमांक घेतलेला होता. उत्सुकता जी आहे ती भरपूरच म्हणजे लागून राहिलेली आहे आणि खरंच उत्कृष्ट स्पर्धा आहे. म्हणजे टॅलेंट जे आहे गावामधलं ते असं दिसून येतं समोरून या जी स्पर्धा आहे त्याच्यामधून. आणि त्याच्यामध्ये मी असं पण जॉईन करू शकतो की एक प्रकारे गेट टुगेदर पण होऊ शकतो. नक्कीच आपण जे समजा बाहेर राहतो, तिकडे राहतो, ते त्या रात्री किंवा त्या दिवशी एकत्र येतात आणि जो काय असतो लेखाजोखा तो एन्जॉय करतात. बरोबर, नक्कीच गेट टुगेदर होतं, सगळे एकत्र येतात जे गावाच्या बाहेरचे असतात, जे सध्या नोकरीधंदा करतात, जी गावातली शाळेत जाणारी मुलं आहेत. तर मग या निमित्ताने सगळं कसं एकत्रित येऊन एक म्हणजे पारिवारिक सोहळा जो असतो तो प्रकार थोडासा संपन्न होतो आणि आहे म्हणजे खूप चांगली कन्सेप्ट आहे, संकल्पना चांगली आहे. जेवण वगैरे आत्ता थोड्या वेळापूर्वी झालं, म्हणजे ते कसं पारिवारिक सोहळा असल्यामुळे ते जेवण वगैरे होणं, त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या मॅचेस वगैरे रात्रभर होणं, ही उत्कृष्ट संकल्पना आहे एकंदरीत पाहता. आणि मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला की ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ बॅट्समन तुम्ही श्रीजा कॅपिटलसाठी भूमिका पार पाडणार आहात, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. तुमचे काय प्लॅन्स, एनिथिंग असं उघड नका करू, पण काय तुमच्या मनामध्ये काय झालं? असं कसं आहे माहिती आहे का, हे जे स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅन असतात ते असे सरळ असे उघड करू शकत नाही. कारण आता समोरच आमचे प्रतिस्पर्धी खेळाडू त्यांनी तर पूर्ण असं चॅलेंज दिलं की मला किंवा आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांना असे बॉलिंग उडवून टाकू. त्यामुळे आमचे पण काही प्लॅन झालेले आहेत, स्ट्रॅटेजी झाले त्या मोबाईल पण आता खाली पडायला लागलेला आहे. म्हणजे आमच्या स्ट्रॅटेजीज ऐकून जे काय आहे ते मोबाईल खाली पडायला लागत अक्षरशः. ठीक आहे, पण जे संघासाठी चांगला असेल ते एकंदरीत आम्ही एक्झिक्यूट करू. बघूया जे काय होतंय ते. मी तुमच्या मतांशी सहमत आहे आणि ओके, आम्ही टेस्ट करून बघितले कारण की आपण ॲड पण केलेलं ना, तुम्ही टेस्ट करून बघितलं नाही. तुम्ही ती टेस्ट करा, पण ती थोडीशी चीळ झाली, थंड झालेला. सो वी हॅव नेक्स्ट इंट्रोड्यूस. आम्ही तुम्हाला रिद्धेश फायटर चे संघ मालक यांना इंट्रोड्यूस करत आहोत. प्लीज चेतन तांडेल, गिव्ह हिम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. चेतन तांडेल. Oh my God.
हॅलो How are you and best of luck for your team. गेल्या Nimesh, over to you, वर्षाप्रमाणे please. या. Carry on. तर चेतन ताटेल तुम्ही मागच्या वर्षाप्रमाणे या देखील तुमची टीम आहे रिद्धिश फायटर नावाची, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, कलर चेंज झाला असेल टी शर्टचा, पण दौरा आवरा आणि जो पॅशन आहे तोच आहे जो गेल्या वर्षी होता तो. यंदा काय वाटते तुम्हाला? तुमची स्ट्रॅटर्जी काय? तुम्हाला काय वाटते? आपण जे सामने भरवलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी पूर्ण जे व्ह्युअर्स आहेत आपली वाट बघतायत, तर कृपया तुम्ही थोडं व्यक्त व्हावं. आमचं मत काय आहे, यावेळी आम्ही प्रयत्न करतोय या. की गाव चषक हा आमचाच ओके व्हावा. ओके यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. प्रॅक्टिस आमच्या टीमने चांगली केली ओके आहे. ओके सराव नेहमी ते चालूच होतं त्यांचं. भले ते टाकीवर येऊन बसत ओके होते, ओके ओके प्लॅनिंग करत या. होते. टॅप शॉटचा आम्ही पूर्ण असा बिमोड करणार आहोत. ओके 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 स्पिनिंग बिनिंग इथं चालणार नाही. त्याच्यासाठी आम्ही आमचे खास माणसं या पिचवर मेहनत करत होतो. ओके ओके प्रॉपर त्याच्यावर काम केलेलं आहे. आपण डिस्कशन केलं या गोष्टीबद्दल की तुमचं फुल का बनवलेली आहे. ओके Okay, okay, ओके yes, yes. आणि नवीन टीम आहे ओम साई वॉरियर्स. ओके या बघू शकता आपण ओम साई वॉरियर्स ही नवीन टीम आहे. नवीन संघ मला काही यंग संघ मला येत आहे आणि त्यांचे ब्रदर्स इथे आहेत आपल्याला जॉईन करेल. म्हणजे गाव चषक म्हणजे काय तर गावची एकी. ओके हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण या जे हेतूने आज आपण सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. म्हणजे आपला जो इंटेन्शन असतो तो टी शर्ट आता जस्ट पोचले. हा ते पण, आणि इथपर्यंत त्याच्यासाठी मेहनत सुद्धा आम्ही घेतलेली आहे. नाही खरंच, आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमचं खूप खूप आभार पण पाहताय. रिद्धिश ज्यांच्या नावाने ही रिद्धिश फायटर ही टीम इंट्रोड्यूस झालेली आहे आपल्यासमोर, ते हे रिद्धिश आहेत, माननीय चेतन तांडेल यांचे सुपुत्र. ते त्यांच्यासोबत आहेत. आणि त्यांना मी तुम्हाला ॲक्च्युली खरं सांगतो की मी तुमचं खरंच आभार मानतो, कारण की तुम्ही तुमच्या म्हणजे ते वर्किंग आवर्समधून वेळ काढून तुम्ही हे काही टी शर्ट्स किंवा ट्रॉफीज ज्या काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी जो काय हातभार लावलात त्याबद्दल AKCC करंजे टेप KPL जे काय आपण आहोत ते सर्वांतर्फे आम्ही तुमचं शतशः आभारी आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू चेतनदा. तुम्ही एनर्जल टेट्रा पॅक घेतलेला आणि मला फुल एनर्जी आलेली आहे. आता मी आज तुला सांगतो 4 बॉल 6 चौके पण मारणार आहे. 2 बॉल जर नो टाकलेत तर. माझा पहिला प्रश्न आहे की तुला हे कसं वाटलं आजचं नियोजन किंवा किंवा खाली एवढं छान असं तुम्ही अरेंजमेंट करता, एवढं छान वाटतं बघायला. एवढं मुंबईमध्ये नाही होत तेवढं इकडे आल्या आमच्या म्हणजे रिफ्रेशमेंटसाठी मस्तपैकी जेवण वगैरे असतं. पहिला नियम आहे आमचा. हा म्हणजे पहिले आमच्या फोटोबा, सामन्याचा पहिला नियम आहे. नंतर मग हा, खेळोबा. नंतर खेळोबा. बरोबर आहे. मनी पण निघायला लागलेले आहेत, आपण बघू शकता. पुढे पुढे आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन असतं. अगोदर पूर्ण पूर्वकल्पना देऊन वगैरे व्यवस्थित छापून वगैरे मस्तपैकी एकदम छान. आणि अशीच तुमची म्हणजे आम्हाला गावाची युनिटी आपण करतो महत्वाची आहे त्याच्यासाठी. थँक्यू. धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ. करंजेट गावाचं भविष्य आपण बोलू शकतो. बरं ते तारे आहेत, फ्युचर आहे करंजेट गावाचं. आणि मी हे पण सांगू शकतो KPLच्या तयारीमध्ये पहा काय हो ते परिश्रम आहे. आणि हा, बघू शकता आपण त्यांचं एक जस्ट बिफोर स्पर्धेपूर्वी इंजर्ड झालेले आहेत. रिद्धिश फायटर संघाचा खेळाडू आहे उभरता तारा आपल्या गावाचा. गणू आहे आपल्या समोर. तर गणू तुला काय वाटतंय, काय तयारी केली तुम्ही? एका जागेवर उभं राहा, तिकडे बघून बोल. आम्ही फुल तयारी केली. आवाज जोरात. आमचा फक्त आता प्लॅनिंग आहे फायनल जिंकायची. ओके, सगळ्यांना फायनल जिंकायचं. आपण बघू शकतो की त्यांची प्लॅनिंग आहे फायनल जिंकायच्या. पण गेल्या वर्षी पण हा तुमचा शब्द होता, पण जिंकलाच ना गेल्या वर्षी फायनल. ओके, गेल्या वर्षी रनर अप राहिलेले. ओके ओके ओके. आणि खूप हलतात, बघू शकता. त्यांना बक्षीस उचलायची उचललेली आहे त्यांना. पुढे त्यांना घ्या पटकन. आणि माझ्यासोबत आहेत थंडर टायटन्सचे प्लेयर. ते रूल्ड आउट झालेले आहेत. उमेश नाही. मी त्यांना विचारू इच्छितो की उमेश, तुमच्या टीमची जी काही तयारी किंवा काय कशी तयारी झालेली आहे, आम्हाला थोडंसं ब्रीफ करा, थोडंसं सांगा. जोरदार तयारी चालू आहे आमची. ओके. आणि मी पहिल्या नंबरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके म्हणजे फुल तयारी झालेली आहे. ओके ओके ओके. थँक्यू उमेश. धन्यवाद. वेलकम. ओम साई वॉरियर्सचे उभरते तारे आपण बोलू शकता. खेळाडू नवयुवक करंजी टेपचे जगदीश मिस्टर सुजित पाटील हू इज वर्किंग इन कॉस्को. सो प्लीज कम अँड जॉईन अस. आणि आम्ही तुम्हाला हे विचारू इच्छितो बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी.
आम्ही तुम्हाला हे विचारू इच्छितो की तुम्हाला कसं वाटतंय, हे तिसरं पर्व आहे आपलं KPLचं, तर काय म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? आणि त्यामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये तुमची स्वतःची जी काही थंडर टायटन्स ही टीम आहे, तर तुम्ही थोडंसं आम्हाला ब्रीफ करा तुमच्या टीमबद्दल आणि ह्या तिसऱ्या पर्वाबद्दल. हे माझं पहिलं पर्व आहे ॲज अ ओनर. ओके. आणि मी त्यासाठी बहुत म्हणजे जाम भरपूर खुश आहे. आणि आमचे कॅप्टन अमोल पाटील आहे त्यावेळची, आणि ते जरा उमदा व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये. ओके ओके. की आमची टीम पुढे नेतील आणि पुढे जिंकण्यासाठी सामने आहेत. आणि हे थोडी वेगळीच आहे. ओके ओके. पर्व आहे ओके. आणि ओनरशिप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी ते नियोजन केलेलं आहे आयोजकांनी, गावाच्या मंडळींनी जे नियोजन केलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय? नियोजन एकदम म्हणजे खूप छान आहे. आणि यावर्षी आपल्याकडे WTCC फायनलची ट्रॉफी बोलतो मेस ती आपल्याकडे आहे, फर्स्ट प्राईज. आणि हे खूप छान आहे. आकर्षक ही गोष्ट आहे की वेधून घेईल सर्वांचं लक्ष वेधून. आणि यावर्षी यावर्षी लक्ष आपल्या वेधून गावाला पण भरपूर काम करण्यात आलं आहे. नक्कीच नक्कीच खूप काम केलेलं आहे. आय एम ऑल्सो गोईंग आउटसाइड. आय एम व्हेरी हॅपी. ओके, यू आर हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. खूप खुश आहेत आणि ते खूप And खुश I'm आहेत. waiting to perform as As a player. as a player, As a player. and And my as one. captain Okay. will do best. Yeah, this time. definitely. We all the team will definitely do this. Actually, त्याची आकांक्षा पूर्ण होईल याबद्दल आम्ही एवढं काही बोलू शकतो. आणि थँक्यू, तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांच्या मुलाखतीनंतर आपण बघू शकतो की जो तो आपापल्या पद्धतीने प्लॅनिंग करत होता. फोटो सेक्शन चाललेला. इकडं आमचे फलंदाज छोटा का तयारी करत होते चांगल्या पद्धतीने. आणि आपण बघू शकतो की चांगल्या विजय. आणि नंतर मी आलो आयोजवळ. आयोला बोलला बाबा जिंक, बाबा तू जिंकशील. आय बोलते इकडे मॅच आहे, तू जिंकशील. नंतर आयोकडनं घेतला मी ऑल द बेस्ट. आणि आयोने पण दिलं मला बेस्ट ऑफ लक आणि सांगितलं जा मस्त कपडे चेंज करा आणि जिंक. आणि नंतर मग सगळे आपापल्या तयारीत आपले मस्त सर्व खेळाडू आले. आपल्या ड्रेस कोडमध्ये आपल्या दिलेल्या सूचनानुसार आपण बघू शकता की हा बघा गाव चषक WTCC ट्रॉफी तसे. आणि आमच्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुणे वैकुंठदादा पाटील. आणि नंतर माझी तयारी झाली. माझा ड्रेस कोड चेंज झाला थोडासा. आपला थोडी शायनिंग पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. आणि नंतर मग आता काय सर्वांचे चेहरे दिसायला पाहिजे म्हणून एक लॉग व्हिडिओ घेतला. एक अमोलने घेतला, एक मी घेतला आणि सर्वांना इन्क्लूड करून टाकला. ओ हो 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 ठीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाचं मन भरण्याचं काम केलं आम्ही. आणि इकडं चेतनदाची टीम रिद्धीशला घेऊन, आणि इकडं आमची टीम सुरू झाली. फक्त एकच टीम होती जी इन करून होती. म्हणजे बोलतात ना एकदम जोरात. आणि थोडं सामने सुरू होणार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे गावचे महादेव पाटील यांनी अंडरआर्म आणि ओव्हरआर्म ह्या क्रिकेट ह्याच्यातून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. आणि सर्व खेळाडू सर्व गावातले. नंतर दीप प्रज्वलन झाला आणि फायनल आम्ही जिंकलेलो आहोत. डायरेक्ट विनर. सामने पार पडले चांगल्या पद्धतीने. आमची टीम बघा छोटा काय इथं गावच्या. आणि गावच्या शब्द जो आहे हा श्रीजा कॅपिटल संघाने यंदा पटकावलेला WTCC ट्रॉफी आमच्या हातामध्ये आहे. धन्यवाद.